हदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व 12 बलुतेदार कारागीर समाज बांधवांसाठी दिनांक 7 मार्च 2024 रोजी दुपारी हदगाव येथे विश्वकर्मा जयंती निमित्त ज्यांनी विश्वकर्मा सन्मान योजनेचे फॉर्म भरले आहे त्या सर्वांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तातेराव वाकोडे पाटील, तालुकाध्यक्ष भाजपा व प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद मिनगिरे साहेब, उपायुक्त समाज कल्याण नांदेड श्री SR सारंगधर साहेब, जिल्हा उद्योग अधिकारी नांदेड सौ तमलवाड मॅडम, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी नांदेड, माननीय श्री राजेश फुलारे OBC नेते व इतर सर्व तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते। या ठिकाणी विश्वकर्मा जयंतीच्या सर्व समाज बांधवांना व सर्व कारागिरांना शुभेच्छा देतो। आजचा हा विश्वकर्मा जयंती निमित्त PM विश्वकर्मा योजनेचा जे काही सन्मान योजनेचे फॉर्म होते आणि ज्या लोकांनी फॉर्म भरले, ज्या लोकांना कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात त्यासाठी जिल्हा उद्योग ग्रामोद्योग अधिकारी आणि समाज कल्याण उपायुक्त तसेच जिल्हा कौशल्य विकास अधिकारी या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून तालुक्यातल्या समाज बांधवांना जे काही कारागीर आहेत, 12 बलुतेदार आहेत, अशांना PM सन्मान योजनेचे जे लाभधारक आहेत यांना कुठलीही अडचण होऊ नये आणि त्याबद्दल या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन व्हावं हा हेतू या मेळाव्याचा होता। यानंतर अजून फॉर्म भरणे चालू आहे। ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहावी याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। खरं तर ही योजना 2015 पासून विश्वकर्मा सन्मान योजना उत्तर प्रदेश प्रमाणे पूर्ण देशात चालू व्हावी यासाठी आम्ही 2015 पासून प्रयत्न करत होतो। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी या योजनेची व्याप्ती वाढवून संपूर्ण देशामध्ये कारागिरांची जी काय हाल अपेष्टा होते त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेचं सुरुवात केली। म्हणून आपण पंतप्रधानाचं व त्या पक्षाचं उतराई होण्यासाठी समाज बांधवाच्या अखेरच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ व्हावा यासाठी मी 2023 पासून ज्या दिवशी या योजनेची अंमलबजावणी झाली, घोषणा झाली माननीय पंतप्रधानांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी, त्या दिवसापासून समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत या सन्मान योजनेचा प्रचार करतो। आम्ही स्वागत करतो। आमच्या जिल्हा उद्योग आणि खादी ग्राम उद्योग मंडळामार्फत जी योजना चालू आहेत त्या योजनेची मी थोडक्यात माहिती देतो। आमच्याकडे PMGP आणि CMGP योजना आहे। पंतप्रधान मुख्यमंत्री आणि पंतप्रधान निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री निर्मिती कार्यक्रम हे 2 योजना लागू आहेत, सध्या चालू आहेत। त्यांच्या मार्फत आमच्याकडे कसं आहे 10 लाख ते 50 लाखापर्यंत योजना आहे। 1 लाखापासून ते 50 लाखापासून आम्ही कर्ज वितरित करतो बँक मार्फत। त्या योजनेची अशी वैशिष्ट्य आहे, उदाहरण की तुम्हाला 10 लाख एखाद्या दूध डेअरीसाठी किंवा खवा सेंटरसाठी किंवा हॉटेलसाठी 10 लाखाची अपॉइंटमेंट असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट CA लागतील आणि 5% रक्कम तुमची राहील आणि खादी ग्राम उद्योग मार्फत मार्जिन मनी तुम्हाला 35% मिळेल आणि एकूण कारागीर आणि बँक आणि खादी बोर्ड यांचा समन्वय साधून हा उद्योग उभारण्याकरिता कारागिरांना त्याचा फायदा मिळेल। आणि दुसरं त्याच्यात बँकेचं जे व्याजदर आहे ते बँकच तुम्हाला व्याजदर लावेल। फक्त मार्जिन मनी ही खादी ग्राम उद्योग मध्ये खादी कमिशन केंद्राची योजना आहे ती, तर मार्जिन मनी ही कारागिरांना 35% म्हणजे 1 लाखाला 35,000 रुपये हे अनुदान स्वरूपामध्ये मिळेल। आणि अशा योजना CMGP मध्ये तीच योजना आहे आणि पंतप्रधान PM मध्ये ती एकच योजना लागू आहे। दुसरा विश्वकर्मा योजना, विश्वकर्मा हे आताच लॉन्च झाली। माननीय भारताचे पंतप्रधान PM श्री मोदी साहेब यांनी योजना लागू केली। तर ह्याच्यामध्ये आता सुरुवातीची आकडेवारी सांगतो मी। प्रथम स्वरूपामध्ये आपला नांदेड जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण प्राप्त अर्ज झालेले आहेत 23,464, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपल्या नांदेड जिल्ह्याच्या कारागिरांनी नोंदणी केलेली आहे। त्याच्यापैकी आपल्याकडून रिकमेंड अर्ज 11,375 झालेले आहे, पेंटिंग अर्ज आहेत 10,495 आणि रिकमेंड अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले अर्ज म्हणजे 3,792 लोकांना मेसेज आलेले आहेत। ट्रेनिंगसाठी त्यांना मेसेज आलेले आहेत, त्यांची ट्रेनिंग सुरुवात
आता लगेच चालू होते। आणि दुसरं 9098 अर्ज संख्या आमच्याकडे पेंटिंग आहे आणि त्यांच्याकडून सध्या फॉरवर्डिंग करणं चालू आहे औरंगाबाद विभागाकडे आमच्या ऑफिसला। आणि राहिलेले एकूण रिकमेंड अर्ज 1168 सध्या चालू आहेत आणि 2563 अर्ज सध्या आमच्याकडे पेंटिंग आहेत। आता राहिलेले अर्ज, आता हे काम चालू आहे। विश्वकर्मा जयंतीच्या निमित्त सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो। आज जे विश्वकर्मा जयंतीच्या निमित्त जो विश्वकर्माचे लाभार्थी आहेत, अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। तालुक्यातून प्रत्येक ग्रामपंचायतून गावागावातून 100-200 अर्ज येत आहेत। म्हणून माननीय श्री पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांनी ही जी योजना राबविली गोरगरीब कामगारांसाठी अतिशय चांगली असून त्याचा खूप मोठा गावागावातून प्रतिसाद मिळत आहे। या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की जे आपले जे कारागीर आहेत इथले पारंपरिक व्यवसायाने हे कारागीर सर्व त्यांना त्यांच्या कलेला वाव मिळावा आणि त्यांना बाजारपेठेमध्ये त्यांनी जे बनवलेल्या वस्तू आहेत ते सर्व मार्केटमध्ये येऊन त्यांना हाताला काम मिळावं, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। एएस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम।